नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं या चॅनल रायडर 686. तर आपण पल्सर N160 चा आपण रिव्ह्यू घेणार आहोत. तर आपण आपल्या रिव्ह्यूला स्टार्ट करूया. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया फ्रंट पासून. फ्रंट लुक बद्दल बोलायचं म्हटलं तर फ्रंट साईडला LED DRLs प्लस प्रोजेक्टेड हेडलाईट दिलेला आहे. प्लस फ्रंट सस्पेन्शन बद्दल बोलायचं तर ASD गोल्ड कलरमध्ये दिलेला आहे. फ्रंट टायर बद्दल बोलायचं म्हटलं तर MRFचा टायर आहे 100/80/17. फ्रंट डिस्क बद्दल बोलायचं म्हटलं तर 300 mm आहे. ड्युअल चॅनल ABS आहे. ABS रिंग पण आहे. आता टँक बद्दल बोलायचं म्हटलं तर टँकवरती नवीन ग्राफिक्स आलेला आहे. N160चं टँक कॅपॅसिटी आहे 14 लिटर 14 लिटर. E20 फ्यूलच्या सिम्बॉलसोबत USB पोर्ट दिलेला आहे. की बद्दल बोलायचं म्हटलं तर तुम्हाला अशी की भेटते बजाजच्या लोगोसोबत. आणि आता मग देअर साईड मिररबद्दल बोलायचं म्हटलं तर मिररची साईज ब्रॉड दिलेली आहे. आता बॅक साईडला येऊया. आता रायडिंगबद्दल बोलायचं म्हटलं तर रायडिंग सिटिंग पोर्शनबद्दल म्हटलं तर हे खूप सॉफ्ट दिलेलं आहे. रायडिंगसाठी कम्फर्टेबल आहे. पिलियनसाठी पहिला काय माहीत नाही पण आता कम्फर्टेबल दिलेला आहे. मागल्या टायरबद्दल बोलायचं म्हटलं तर MRF टायर दिलेला आहे. टायरची साईज आहे 130/70/17. एअर टायर हगरची क्वालिटी पण चांगली आहे. एक्झॉस्टबद्दल बोलायचं म्हटलं तर अंडरवाली एक्झॉस्ट दिलेला आहे आणि डबल स्टँड. बॅक साईडबद्दल बोलायचं म्हटलं तर LED टेल लाईट दिलेला आहे. प्लस LED इंडिकेटर दिलेला आहे. साडी गार्ड पण दिलेला आहे. इथे 160चे ब्रँडिंग आहे. पहिला पण इथंच होते, आता पण इथंच आहे. गिअर टाईप म्हटलं तर 5 गिअर स्पीड आहे. इंजनबद्दल बोलायचं म्हटलं तर पहिला DTSI इंजन होतं पण आता बजाजचं न्यू इंजन आलेलं आहे अपडेट होऊन. आणि ह्या ठिकाणी स्पार्क प्लग म्हटलं तर स्पार्क प्लग दिलेला आहे. परत आपलं सेफ्टी गार्ड. टाकी खूप मोठी दिसते आणि ब्लॅक कलरमध्ये एक नंबर दिसते बाईक. आणि पल्सरची ब्रँडिंग म्हटलं तर ब्लॅक क्रोममध्ये दिलेली आहे. आता आपण बोलूया स्पीडोमीटरबद्दल. तर स्पीडोमीटर आपल्याला फुल्ली डिजिटल दिलेला आहे. आणि ह्यातली माहिती म्हटलं तर ब्लूटूथ कनेक्टिंग, जेणेकरून तुम्ही आपला iOS Androidवरती बजाज ॲप इन्स्टॉल करून त्यातून तुम्ही खूप काही माहिती बघू शकताय. परत इथे इंजन लाईट आहे, ABS लाईट आहे, न्यूट्रल लाईट आहे आणि ह्या ठिकाणी फ्यूल लाईट आहे, फ्यूल इंडिकेटर लाईट आहे. या ठिकाणी बजाजचा लोगो आहे. बजाजला हे थोडंसं इम्प्रूव्ह करायला हवं. हे थोडंसं हलते ह्या साईडचं. ह्यात इम्प्रूव्ह केलं ना ओके एक नंबर. इकडल्या साईडचं काय हलत नाही, ह्याचा काही विषयच नाही. आता बटनांबद्दल बोलायचं म्हटलं तर हॉर्न आहे, इंडिकेटर प्लस मोड नवीन दिलेला आहे. तर तुम्ही ते स्क्रीनमध्ये तुम्ही मोड चेंज करू शकताय. फुल्ली LED इंडिकेटर आलेला आहेत. काले बजाज शाहू मार्केट यार्ड समोर, रिव्हर साईड होंडा शेजारी कोल्हापूर या ठिकाणी त्यांचा पत्ता आहे. तर तुम्ही तिथे जाऊन भेटू शकताय आणि बाईकबद्दल अजून काही माहिती घेऊ शकताय. तर जाऊन भेटा त्यांना. आणि माझ्या चॅनलवरून तुम्ही आला हे सांगा, माझे सबस्क्राईब आहेत असे तर तुम्हाला काही डिस्काउंट भेटून जाईल. तर लास्ट बोलायचं म्हटलं बाईकबद्दल तर बाईक कितीला भेटते तर बाईकची एक शोरूम प्राइस आहे 1,29,700 आणि तुम्हाला बाईक भेटून जाईल ऑन रोड 1,73,400. तर बाईक एक नंबर आहे, तुम्ही घेऊ शकताय. आता राईडबद्दल बोलायचं म्हटलं तर पल्सर N160 एकदम स्मूथ आहे. व्हायब्रेशन काहीच नाहीत. हातावर, आपल्या थायवर आणि आपल्या पायात फुटरेस्टवर आपण पाय ठेवतो त्याच्यावर व्हायब्रेशन थोडेसे आहेत पण ते मॅन्युअल आहेत. 1-2 ऑइल बदलल्यानंतर ते कमी येतील, त्याचा काही विषय नाही. बाकी म्हटलं तर गाडी पळण्यात पिकअपला एक नंबर आहे. स्टार्टअप आणि मिड रेंज पिकअप ओके आहे, काय विषयच नाही, एक नंबर आहे. टॉप एंड मी केलेलं नाही कारण की बाईक नवीन आहे त्यामुळे टॉप एंड नाही केलेला मी. माझी हाईट 5.2 आहे. पल्सर N160ची हाईट सीट हाईट 795 आहे. तर मी कम्फर्टेबल आहे चालवण्यासाठी. असं नाही की चालवताच येत नाही,
थोडंसं ट्रॅफिकमध्ये प्रॉब्लेम होतो, पण रायडिंग स्किल चांगले असतील तर तुम्ही मारू शकाल, त्याचा काही विषयच नाही. आणि पेलेनला घेऊन म्हटलं तर गाडीमध्ये पिकअप जबरदस्त असल्यामुळे काय विषयच नाही. साईड मिरर विजिबिलिटी म्हटलं तर चांगली आहे. मिरर मोठे असल्यामुळे ह्यात खूप जागा कवर होते, त्यामुळे ह्याचा काही इश्यू नाही. स्पीडोमीटर म्हटलं तर चालवताना पूर्णपणे विजिबल आहे, म्हणजे आपल्याला पूर्णपणे सगळे क्लिअर दिसते. यातलं ट्रिप 1 ट्रिप 2 हे जे सगळं काही आहे ना, हे सगळं काही एकदम इझिली दिसते. एक्झॉस्ट साऊंडचा आवाज इतका चांगला आहे, ऐकायला मस्त वाटतं ती. तर माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि कमेंट करा चांगले. तर असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपण परत भेटूया नवीन. ह्या चॅनल चांगले सपोर्ट दिला तर आपण नेक्स्ट टाइम असंच चालू करू. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असंच व्हिडिओ घेऊन भेटू. बाय बाय.